नमस्कार, मी वैशाली. वॉक विथ वैशाली चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोनेरी रंगाच्या खुसखुशीत अशा गूळ आणि गव्हाचं पीठ यापासून बनलेल्या कापण्या. आषाढ महिन्यात घरोघरी या कापण्या बनतात. तर चला आता बनवूया. यासाठी एक मोठा कप भरून बारीक चिरलेला गूळ आपण घेतला आहे. यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचे आहे. 1 वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे. आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे, तर फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आहे. गॅसवर हे मिश्रण ठेवून सतत हलवत राहून आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 चमचे शुद्ध तूप यामध्ये घालायचे आहे. तूप घातल्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात. व्यवस्थित हलवून हा गूळ आपल्याला गरम पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. यानंतर 2 ते 3 चिमूट एवढे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यामुळे कोणताही गोड पदार्थ हा थोडा जास्ती चविष्ट लागतो. मीठ देखील आपल्याला गुळाच्या पाण्यात विरघळून घ्यायचे आहे. पूर्णपणे पाक हा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये मिक्सरमध्ये काढलेला 1 चमचा रवा घालणार आहोत. रवा हा बारीक असायला हवा. रवा घातल्यामुळे कापण्या जास्ती खुसखुशीत होतात. आणि त्यानंतर आपण पोहे खायचा 1 चमचा भरून यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पिठामुळे कापण्या एकदम खमंग लागतात. ही सर्व पिठे आता आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित तिंबून घ्यायची आहेत. जर आपल्याला हवे असेल तर आपण यामध्ये अजून कणिक मिसळू शकतो किंवा पाण्याचा हात देखील लावून घेऊ शकतो, परंतु त्याची गरज पडत नाही. हे प्रमाण अगदी योग्य आहे. घट्ट तिंबून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर परत आपल्याला ही कणिक व्यवस्थित अशी तिंबून घ्यायची आहे आणि पोळ्यांसाठी बनवतो तसा पेढा बनवून आपल्याला याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाडसर अशी पोळी आपण आता लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण चाकूने किंवा उलथण्याने याच्या कापण्या कापून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे तो आकार आपण या कापण्यांना देऊ शकतो. जर आपल्याला हवे असेल तर याचे छोटे छोटे शंकरपाळे करू शकतो किंवा आपल्याला मोठ्या कापण्या देखील याच्या कापून घेता येतात. मी दोन्ही पण तुम्हाला आकार कापून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपण छोटे शंकरपाळे बनवले आहेत. किंवा आपण याच्या अशा कापण्या देखील कापू शकतो. हा कापण्यांचा पारंपरिक आकार आहे. सर्व कापण्या लाटून आणि कापून झाल्यानंतर आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मी येथे तेल वापरले आहे. या कापण्या व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या करून मग आपल्याला तेलात सोडायच्या आहेत आणि मध्यम ते मंद आचेवर या तळून घ्यायच्या आहेत. कापण्यांमध्ये गूळ असल्यामुळे लवकरच त्या काळसर लालसर अशा होतात, म्हणून मध्यम किंवा मंद आचेवरच आपल्याला यांना तळायचे आहे. सतत पलटत राहून हळूवारपणे आपल्याला तळून घ्यावे लागते. सोनेरी रंगावर आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत. सर्व कापण्या अशा प्रकारे तळून झाल्यानंतर आपण या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. या 8-10 दिवस आरामात आपण डब्यामध्ये स्टोअर करून वापरू शकतो. हे बघा, अशा आपल्या खुसखुशीत आणि बिस्किटासारख्या लागणाऱ्या कापण्या तयार झाल्या आहेत आणि आजपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. ह्या लगेच सहज हाताने तुटतात. तुम्ही ही कापण्या नक्की करून बघा.